महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुण्यामध्ये मतदान होणार आहे। त्याआधी मुरलीधर मोहोळ शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत। दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं आणि यावेळी मोहोळ यांनी त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत जोडले गेले। चंद्रकांत, मुरलीधर मोहोळ निघालेत का आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी? तिथलं काय नियोजन आहे महायुतीचं? आता सकाळीच त्यांनी आईकडनं औक्षण केलं। त्यानंतर ग्रामदैवत जे आहे पुण्याचं कसबा आणि ग्रामदेवी आपली जोगेश्वरी इथं दर्शन घेतील। त्यानंतर शिवाजी महाराज पुतळा आहे कोथरूडचा, तिथून रॅलीला सुरुवात होईल हार अर्पण करून आणि डेक्कनचं जे संभाजी पुतळा आहे तिथं रॅलीचा समारोप होईल आणि कर्वे रोड नळस्टॉप पाशी उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही रॅलीत सहभागी होतील आणि तिकडून भोसरीकडनं आढळराव पाटील तेही रॅलीने येतील आणि खंडोजी बाबा चौकात ह्या दोन्ही महायुतीचे उमेदवार म्हणजे शरद पवार अजित पवार गटाचे आढळराव पाटील शिरूरमधनं आणि पुणे शहरमधनं भाजपचे म्हणजे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ या दोघांचे आज फॉर्म भरतील। सोबतच इकडे कलेक्टर ऑफिसला आणि विधान भवनला आणि अशा पद्धतीने आज भाजप आणि महायुती म्हणजे अजित पवार गट आणि भाजप यांच्याकडनं पुण्यात प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं जातं। खरं तर मुख्यमंत्री येणार संभाजीनगरला जावं लागलं, नाही तर त्यांच्याऐवजी आता सावंत येणार आहेत। पण आज भाजप पूर्णपणे शक्ती प्रदर्शन करते पुण्यात। किती वाजता साधारण रॅलीला सुरुवात होईल? संपर्क तुटला। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीसाठी।